सुनेत्र पवारांना करावं लागतं याची चौकशी व्हायला पाहिजे. ती पारदर्शी होईल काय याविषयीच जरा पारदर्शी कशी करता येईल हे पाहायला पाहिजे. कोणीतरी अधिकारी नेमायचे, त्यांनी काहीतरी चौकशीचं रटाळ लावायचं आणि काही महिन्याने चौकशीचा निष्कर्ष घ्यायचा. आता ब्लॅक बॉक्स पण नाही आहे म्हणतात, जळलेला आहे. ब्लॅक बॉक्स कधी जळत नाही. एअर इंडियाचं विमान पडलं तिकडं हे त्याचाही ब्लॅक बॉक्स सापडला. त्यामुळं आता मला असं वाटतं की चौकशी पारदर्शी व्हायला. कारण रोहित पवारमध्ये ते VSR कंपनीचे जे मालक होते त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सगळे मोठे नेते आलेले होते, त्यामुळे ते त्यांना वाचवण्यासाठी धावपळ चालू आहे सगळ्यांची. रोहित पवार यांनी याविषयी बराच अभ्यास केलेला आहे. त्यामुळे रोहित पवार अभ्यास करूनच माहिती घेऊनच बोलत आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे रोहित पवार जे मुद्दे उपस्थित करत आहेत ते चौकशी करणारी जी काही लोक असतील त्यांनी रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. चौकशी समितीने कागदावर रिपोर्ट दिला की हा विषय संपतो असं नाही. त्याला त्या चौकशी समितीनं काय चौकशी केली याची छाननी होईल आणि ती विरोधी पक्षाकडूनच होईल. सत्तारूढ पक्ष करेलच पण विरोधी पक्षही करेल. त्यामुळे ही पारदर्शी व्हावी चौकशी असं आमचं मत आहे. दोन्ही राष्ट्रवादी असल्याचा संशय व्यक्त करत होतो. मी त्याविषयी काही बोलू इच्छित नाही. सुप्रियाताई सुळे म्हणतात की माझा दादाच गेला आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर ज्या काही चर्चा झाल्या त्या आता कोण काय म्हणते याला फार महत्त्व नाही आहे. प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, त्यांच्याकडून विलिनीकरणाला जे विधानं केली जातात त्याबद्दल वाईट वाटते असंही त्यांनी बोलले. ठीक आहे, पण विलिनीकरणावर आता आम्हाला काय बोलायचं. कारण राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवारांना करण्यासाठी 35 आमदारांच्या सह्या होतात, त्यामध्ये तटकरेंची सही नाही. आमदारांच्या सह्या होत्या. आमदारांच्या सह्या तटकरेंनी सुद्धा नाही आमदार नाही नाही त्यांनी अशी मला दिलेली नाही वाटतं. त्यांना. हां? तटकऱ्यांच्या रोष रोहित पवारांनी हे केलेला आहे. बघितलं नाही किती जणांच्या सह्या होत्या, पण तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न त्यावर मी काय बोलतो. धैर्यशील मोहिते पाटील एकनाथ शिंदेंना भेटलेत. काही अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार पवार सभासद ही चर्चा होत आहे, तर काही उलथापालथ होऊ शकते का. धैर्यशील मोहिते पाटील एकनाथ शिंदेंना भेटले कधी आज आणि अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार काही मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे काही कामं असतील. नगरविकास खातं त्यांच्याकडे बरेच विषय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. यासाठी खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील भेटले असतील. राज ठाकरे सुद्धा भेटले थोड्या तासात. त्यांचंही काही काम असतं. ठीक आहे, थँक्यू.